नमस्कार. मी नितीन जंगले, यश कुमार टेरेस गार्डनमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो. मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या गार्डनमधले सगळे फ्लॉवरचे झाडं किंवा फुलं वगैरे सर्व दाखवले. पण आपण जेव्हा गार्डनिंग करतो आणि त्या गार्डनिंगसाठी काही लागणाऱ्या ज्या वस्तू असतात, काही खाद असतात, काही ऑर्गॅनिक लिक्विड खाद असतात, तर हे आपल्याला सर्व लागत असतात. तर आपण जेव्हा गार्डनिंग करण्याचा विचार करतो, तर तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो, की काय घ्यावं, कोणतं वापरावं, कसं वापरावं? तर मित्रांनो, ते प्रमाण वगैरे तर मी आज काही तुम्हाला जास्त सांगणार नाही. परंतु काही खतांच्या बाबतीत मी तुम्हाला आज ओळख परिचय करून देईल माझ्या तर्फे, की मी गार्डनिंगमध्ये काय-काय इस्तेमाल करत असतो. तर त्याबद्दल आपण थोडी चर्चा करू. काही मी माझ्याकडे खाद जे खत आहे तुमच्याकडे माझ्याकडे ते दाखवेल तुम्हाला. कोणते कोणते मी खतं वापरतो. जे लोकलमधनंच मी काही पर्चेस करतो व बाकीचे काही नाही मिळाले ते मी ऑनलाईनही पर्चेस करून घेतो. तर ते मी आज तुम्हाला दाखवण्यासाठी खास संडेचा एक विशेष म्हणून व्हिडिओ बनवण्याचा विचार केला. म्हटलं चला आज आपण दुसरं काही नाही तर कमीत कमी खतांच्या बाबतीत चर्चा करू. तर चला मग मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे कोणते कोणते खत आहे ते मी सगळे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो, असं आहे की जर आम्ही गार्डनिंग करायचं म्हटलं आणि ते नुसतं ऑर्गॅनिक खाद जे आम्ही लिक्विड खाद बनवतो किंवा अ, कांद्याच्या वरच्या सालापासनं किंवा केळीच्या याच्यापासनं, तर नुसतं त्यावर आमची गार्डनिंग नाही होऊ शकत मित्रांनो. त्यासाठी लागणारे जे खतं आहे, ते आम्हाला वापरावेच लागणार आहेत आणि त्यासाठी आम्हाला काही ना काही करावंच लागणार आहे. कारण की आता भर पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर काही फंगस लागतात किंवा काही कीटक लागतात. भरपूर काही आजार वगैरे असे हे असतात, की ते कोणत्याही गोष्टीने जात नाही. आपण म्हणायला सांगून देतो, की ऑर्गॅनिक पण आजकालचे जे कीटकनाशक आहे, ते इतक्या प्रकारचे पण येतात आणि काही-काही आणूनही सुद्धा त्याच्यामुळे फरक नाही पडत. तर भरपूर अलग-अलग प्रकारचे आम्हाला वापरावे लागतात. भले एक वेळा जे आमचे खत असतात, ते तरी वापर करून आम्ही शेणखत वगैरे जे कवडंगचे खत आहे ते वापरून फायदा होतो. परंतु काही वेळा काही प्रमाणात आम्हाला काही न्यूट्रिशन असे असतात की झाडाला नाही मिळाले, तर ते एक न्यूट्रिशन कमी पडलं तरी झाडावर त्याचे परिणाम दिसतात. तर ते काही आम्ही दूर करू शकत नाही. तर त्यासाठी मित्रांनो आम्हाला काही प्रमाणात तर केमिकली खत वापरावेच लागतात. काही ऑर्गॅनिकही वापरतो आपण, असं नाही की सर्व तेच वापरतो. परंतु तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे मित्रांनो. तर सर्वात पहिले मित्रांनो हे बघा, हे पोटॅशियम सायनाइड आहे. हे जेव्हा झाडा आपल्या कोणतंही फळाचं असो किंवा फ्लॉवरिंगचं असो, जेव्हा झाडाला फूल लागण्याचा टाईम येतो ना, तेव्हा जर तुम्ही हे हप्त्यातनं 1-1 वेळा असं 2 वेळा जरी तुमच्या कोणत्याही प्लॅन्टवर म्हणा किंवा झाडावर म्हणा, जर तुम्ही 1-2 वेळा याचा शिडकाव जर केला ना, तर जी संख्या आहे फ्लॉवर लागण्याची, ती नक्कीच टिबल-चोबल होऊन जाते. आणि त्यामुळे होतं काय मित्रांनो, की जर फळांचं झाड आहे, जर फ्लॉवरची संख्या वाढली, तर नक्कीच तुमच्या झाडावर फुलंही आपलं फळंही जास्त लागतील आणि फुलंही जास्त लागतील. त्यानंतर आहे, जर तुम्हाला समजा भरपूर खतं असे जे आहे, की मुळे काही माहिती नाही आहे, तर सर्वांचं एकत्रीकरण जे आहे ते 19-19 आहे NPK, की जे एकही आपण वापरलं तर भरपूर काही त्यामध्ये होऊन जातं. त्यानंतर आहे मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट. सर्वात पत्ती वगैरे झाडांच्या ज्या असतात त्याला ग्रीनरी बनवण्यासाठी आपण हे वापरू शकतो. त्यानंतर हे वरती बघताय तुम्ही, हे लिक्विड खाद आहे मिंगलकर म्हणून. मी नाव भले काही असो, पण जे ऑर्गॅनिक खाद आहे लिक्विडमध्ये ते पूर्ण न्यूट्रिशनसाठी वापरलं जातं. त्यानंतर आहे NPK अमोनियम सल्फेट. हे पण एक याच्यासाठीच लागणार आहे, की काही न्यूट्रिशन कमी झाले, की त्यासाठी लागणार आहे मित्रांनो. यामध्ये नायट्रोजन जास्त आहे, बाकीचं
पोटॅश कॅल्शियम वगैरे 0-0 आहे त्यामध्ये. त्यानंतर आहे मित्रांनो पोटॅशियम नायट्रेट, की ज्यामध्ये नायट्रेट जास्त आहे आणि कॅल्शियम जास्त आहे. त्यानंतर हे ग्रोमर म्हणून अमिनो ॲसिड आहे, की जे झाडाला संपूर्ण प्रकारे रूट्स वगैरे डेव्हलपिंगसाठी काम येतं. त्यानंतर हे बघा, हे नॅनो युरिया इफकोचं आहे. हे पण पूर्ण नायट्रेटचं वाढवण्याचं काम करतं. हे फायरस सल्फेट म्हणून आहे आपल्याकडे, जे की फायरस सल्फेट हे पूर्ण झाडाच्या ग्रोथसाठी, फ्लॉवरिंग वगैरे सर्व त्याच्यासाठी ग्रेनरी झाड राहतं त्यामुळे. हे 0050 पोटॅशियम सल्फेट, एक पोटॅशियम नायट्रेट झालं आणि एक पोटॅशियम सल्फेट, दोघंही अलग अलग आहे. त्यामध्ये नायट्रेटचंही आणि पोटॅशियमचंही प्रमाण भरपूर आहे. तर यामध्ये फक्त पोटॅशियम आहे. जर एखाद्या झाडाला फक्त पोटॅशियमची कमी आहे तर आम्ही ते वापरू शकतो. त्यानंतर आहे हे इकडे मोनो अमोनियम 1261 हे पण त्याचप्रमाणे आहे मित्रांनो, की ज्यामध्ये पोटॅशियमची कमतरता आहे, नायट्रेटची कमतरता आहे, त्यामध्ये आम्ही याला वापरू शकतो. हे इथं आहे मित्रांनो, हे कम्प्लीट अॅमिनो ॲसिड बेस मायक्रोन्यूट्रियन्स आहे मित्रांनो, की ज्यामध्ये सर्व घटक तुम्हाला मिळतील. त्यानंतर सुपर ॲक्शन मोनोझिंक ज्यामध्ये पिवळे पानं होणे वगैरे ज्या गोष्टी असतात ते यामुळे होऊ शकतात मित्रांनो. त्यानंतर आम्ही ऑर्गॅनिकसाठी काही जसं आपलं जास्वंद वगैरे या झाडांसाठी जे ऑर्गॅनिक खत बनवतो आम्ही, ते मस्टर्ड केक सरसोची खाद यापासूनही बनवतो, तेही आम्ही ठेवलं आहे. त्यानंतर मित्रांनो हे बघताय तुम्ही ह्युमिक ॲसिड, जर गुलाबांना जर हे नाही मिळालं तर रूट्स वगैरे या गोष्टी डेव्हलप करणं कोणत्याही झाडाला असो, जर तुम्हाला रूट्स खालती डेव्हलप करायचे आहे आणि वरती झाड चांगलं करायचं आहे तर त्यासाठी ह्युमिक ॲसिड सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मोनोपोटॅशियम 05234 चांगल्या झाडाच्या वाढीसाठी. हे इथं बघा हळदी पण ठेवलेली आहे, की काही गोष्टी जर टायमावर नसल्या त्या वेळेस वापरायला ते पण भरपूर आहे. त्यानंतर हे एक अजून NPK आहे 10-26-26 हे एक सर्व एकत्र असं फॉर्म्युला आहे. हे बघा हे SSP फर्टिलायझर, हे पण तसंच एक संपूर्ण फर्टिलायझर आहे मित्रांनो. आता या सर्व गोष्टी तर झाल्या मित्रांनो झाडाच्या ग्रोथ वगैरे, फ्लॉवर वगैरे यांच्यासाठी. परंतु जेव्हा काही आजार लागतात, झाडावर फंगस येतो, काही लागतं, त्यासाठी लागू नये म्हणून जर काही आम्हाला वापरायचे तर आम्हाला आलटून-पलटून अलग-अलग प्रकारचे काही इन्सेक्टिसाइड वापरावे लागतात. फंगिसाइड पावडर वगैरे या गोष्टी वापराव्या लागतात. तर हे बघा मित्रांनो, हे माझ्याकडे टाटाचं ताकद म्हणून कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे. त्यानंतर हे साप कंपनीचं फंगिसाइड पावडर आहे. त्यानंतर हे बघा हे झाडावर कुठेही काही कीटकनाशक लागले तर त्याच्यासाठी वापरण्यासाठी कॅननचं. हे बघा हे सोनाटाचं आहे. हे दोघंही काम करतं. आजारी जर काही फंगस लागले किंवा काही कीट लागले तर ते पळवतं आणि एक चांगलं ताकदचं कामही करतं. एक्झोडस पण त्याच काम करतं मित्रांनो. त्यानंतर हे ॲक्टेराचं आहे. हे बघा सिंगेंटा, ॲक्टेरा असे अलग अलग प्रकारचे भरपूर आहे. तर हे आम्हाला वापरावे लागतं मित्रांनो झाडांवर. तर याप्रमाणे हे आमचे एवढे खतांचं गोडाऊन आहे असं का म्हणता नाही तुम्ही मित्रांनो, की सर्व प्रकारचे माझ्याकडे खत आहे. त्यामध्ये अजून काही प्रकारचे वेगळे पण आहे, की आम्हाला चुनाही वापरावं लागतं मोठ्या झाडांसाठी, जसे लिंबाचे झाड झालं वगैरे त्यालाही ते आम्ही ठेवलं आहे. DAP आहे, हे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक खतांमध्ये पण आहे. तर याप्रमाणे आम्हाला सर्व प्रकारचा वापर करल्याशिवाय काही हे नसतं मित्रांनो. आपण सांगताना सांगून देतो की आम्ही फक्त ऑर्गॅनिक करतो, परंतु काही गोष्टी आम्हाला केमिकली वापरावे लागतात. तरच आमचे गुलाबाचे वगैरे हे जे झाड आहे यांना या गोष्टी वापराव्याच लागतात. त्याशिवाय एवढे फ्लॉवर वगैरे लागणे शक्य नाही. तर चला मित्रांनो, आजचा आमचा व्हिडिओ कसा लागला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. थँक यू.